श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी आज ही बस निघालेली आहे अक्कलकोटला. तिथे सर्व आता ही बस फुल झालेली आहे आणि आता निघणार आहे अक्कलकोटच्या दर्शनाला. रात्रीचे आता 9 वाजलेले आहेत. 9 वाजता आता ही बस सुटणार आहे आणि सकाळी आम्ही अक्कलकोटला पोहोचणार आहोत. आज आमची बस बदलापूरवरून अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूरच्या देवदर्शनाला जात आहे. 36 लोकांना घेऊन ही बस बदलापूरवरून रात्री 9 वाजता शुक्रवारी निघते. महिन्याच्या 2nd शनिवार रविवारी किंवा 4th शनिवार रविवारी ही बस बदलापूरवरून निघते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण बदलापूर ते बदलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूरचा संपूर्ण प्रवास, कुठे राहिलो, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आमच्या दर्शनाचा, आम्ही कसे दर्शन घेतले याचा अंदाज कळेल. रात्रभर प्रवास करून आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोटला सकाळी 7 वाजता पोहोचलो. त्यानंतर तेव्हाचं आम्ही एक विला म्हणजे एक 8 रूम असलेलं मोठं असं हॉटेल बुक केलं होतं. आमच्या 36 स्वामी भक्तांसाठी एका रूममध्ये 4 ते 5 लोक राहतील अशी प्रशस्त व्यवस्था असलेलं हॉटेल. हॉटेलमधील एका रूममध्ये 2 बेड्स आणि त्याचबरोबर 2 ते 3 गाद्या असे 4 ते 5 शेअरिंगमध्ये आणि स्वतंत्र कमोड बाथरूम असलेला हा रूम्स मध्ये सर्वांनी फ्रेश होऊन सकाळी देवदर्शनाला निघाले. आता जाते अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आणि या दर्शनाचा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता आमच्याबरोबर. सकाळी गाडी पार्किंगला लावून आम्ही देवदर्शनाला निघालो. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आज आम्ही बदलापूरवरून एवढ्या लोकांची टीम घेऊन आलो आहे. सगळे आमचे हे स्वामी समर्थ सेवेकरी आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्ही खूप सुंदर असं नियोजन आता करण्यात आलेलं आहे माझ्याकडे. बाकीचे आले की नाही? थांबा 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 थांबा, घाई करू नका. सकाळच्या प्रशस्त वातावरणामध्ये गर्दी थोडीशी कमी होती. बदलापूरवरून आलेले हे सर्व सेवेकरी आहेत. काही छत्रपती संभाजीनगरवरून पण आलेले आहेत, आमच्या टूर्समध्ये जॉईन केलेले आहे. मोठा स्वामी परिवार तुम्ही बघू शकता, खूप छान वाटत आहे. आणि हा दर्शन आता नाम घेऊया स्वामी समर्थांचे, नाम घेऊया. आज श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन मिळेल म्हणून सर्वच आलेले भक्त खूप खुश होते. जय जय स्वामी समर्थ. सकाळी आमची लवकर देवदर्शन झाल्याने आम्हाला गर्दी मिळाली नाही, पण नंतर इतकी गर्दी वाढत गेली. त्यानंतर आम्ही निघालो. त्यानंतर अक्कलकोटमधील श्री खंडोबा मंदिर, जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रथम पाऊल ठेवले होते, त्या मंदिरात दर्शन घेतलं. श्री खंडोबा मंदिराचे दर्शन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे समाधी मठ येथे आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो. समाधी मठला जाताना तेथे असणारी गर्दी तुम्ही पाहू शकता. खूप जास्त गर्दी असल्याने आज शनिवारी इतकी मोठी जास्त गर्दी असल्याने आम्हाला आतमध्ये जाऊन रांगेत उभा राहून दर्शन घेणे खूपच कठीण होते. म्हणून आम्ही मुखदर्शन म्हणजेच आतमधील गाभाऱ्यात जाऊन आम्ही मुखदर्शन घेतले. अक्कलकोटमधील ही सर्व मंदिरे पाहून आज आम्हाला गाणगापूरचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून आम्ही गुरु मंदिर येथील दर्शन घेण्यासाठी आलोय. येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चिन्मय पादुका आहेत. त्यानंतर
आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलवरती जाऊन जेवण केलं आणि तिथे सर्वांनी फोटो सेशन्स केलं. हे सर्व चेहरे आता गाणगापूरला जाणार आहेत. आम्हाला क्रुझरने गाणगापूरला जावे लागले. जात असताना आम्हाला श्री दत्त महाराजांची श्री शंभू प्रतिष्ठानतर्फे निघालेली ही पालखी, मागच्या 15 दिवसापासून चालत असलेली ही पालखी आम्हाला भेटली आणि शेलार साहेब पण आपल्याला भेटले आणि ह्या पालखीचं आम्ही दर्शन घेतो. अक्कलकोटपासून चालत निघाले काय? हो, अक्कलकोट. बर. मागील 15 दिवसापासून पुणेवरून निघालेली ही पालखी गाणगापूरला चालत आहे. तर गाणगापूरला जात असताना आम्हाला ही वाटेत भेटलेली पालखीला पाहून खूप आनंद झाला आणि इथे माझा एक छोटासा सत्कार सुद्धा करण्यात आला. आम्ही 10 वर्ष झाले वारी करतोय. बर. खूप छान अनुभव आहे. पोरांना सुद्धा खूप प्रचिती आहे. बरोबर. किती जण आहेत सर तुम्ही? 60-70 लोक असतो आम्ही. 60-70 लोक जात आहे. पुण्यापासून 30 तारखेपासून. अच्छा. 13 तारखेला आपण तिथे पोहोचतो. बर 14 तारखेला संक्रांतीला आपली तिथे मिरवणूक असते. बर आपल्या देवाची आणि गाणगापूरच्या देवाची भेट घडवतो. बर 14 तारखेला संक्रांतीचा मुहूर्त घेतलेला आहे. ओके. आणि सर्व लोकांसाठी तिथे जमा असलेल्या 200-250 लोकांसाठी पुरणपोळीचं नैवेद्य पण असतो आपला. बरोबर. खूप छान. भाग्याचा दिवस आहे की आमच्या सर्वांना या पालखीला भेटण्याचा मान भेटलं. खूप छान वाटतं. आम्हाला दत्त संप्रदाय सगळा माहिती आहे. वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय. गाणगापूरला पोहोचल्यानंतर आम्हाला तिथे ऑटो करून सर्वप्रथम संगम नदीवर जावे लागले. गाणगापूरला आल्यानंतर सर्वप्रथम या नदीवरती येऊन काही लोक आंघोळ करतात किंवा दर्शन घेतात किंवा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून इथे दिवा सोडली जाते. भीमा अमरजा या नदीचा संगम येथे आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून धागे बांधू शकता. मनातील इच्छा व्यक्त करून काहींनी इथे दिवे सोडले, तर काहींनी आपले हातपाय तोंड धुवून इथून नदीला नमस्कार करून पुढील देवदर्शनासाठी निघाले. याच नदीवर श्री नरसिंह सरस्वती आंघोळ करायचे. याच ठिकाणी देऊळबंद ह्या पिक्चरचं सिनेमाचं शूट झालेलं आहे. या ठिकाणी अनेक लोक गुरुचरित्र पारायण वाचतात. श्री नरसिंह सरस्वती यांचं सुंदर असं मठ आणि येथील मूर्ती पाहून मनाला खूप आनंद होईल. संगम येथील मठामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही गाणगापूरमधील एका प्रसिद्ध अशा कल्लेश्वर मंदिरामध्ये आलो. ह्याच कल्लेश्वर मंदिरामध्ये एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगावरचे श्री नरसिंह सरस्वती हे कायम पूजा अर्चा करायचे. या मंदिराचा परिसर आणि येथील देवस्थाने आम्ही पाहून खूप आनंद झाले, कारण इथे शनी मंदिर, त्याचबरोबर मारुती मंदिर अशी छोटी छोटी देवस्थानं सुद्धा आहेत. त्यानंतर गाणगापूरमधील सर्वात मुख्य मंदिर म्हणजेच निर्गुण पादुका मठ या मंदिराला आमची सर्व सेवेकरी भक्तांची टीम भेट द्यायला गेली. गर्दी खूप जास्त असल्याने आम्हाला इथे मुखदर्शनाचा अनुभव घेता आला. गाणगापूरचे दर्शन पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये येऊन अन्नछत्र महामंडळामध्ये आम्ही महाप्रसाद घेतला.
त्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर रात्री आम्ही अक्कलकोटला मुक्काम केला आणि त्यानंतर सकाळी सर्वजण फ्रेश होऊन तुळजापूरला जाण्यासाठी निघाले. त्यानंतर बसमध्येच नाश्ता करून आम्ही तुळजापूरला पोहोचलो. तुळजापूरला पोहोचल्यानंतर तेथील प्रशस्त असं वातावरण पाहून आम्हाला खूपच आनंद झाला, कारण येथे दर्शन घेण्यासाठी खूपच जास्त वेळ लागते आणि असंख्य भाविक येथे रोज दर्शनाला येत असतात. तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी इथे प्रचंड गर्दी असते. इथे मुखदर्शनाला कमीत कमी 3 ते 3.5 तास लागतात आणि धम्मदर्शनाला 6 तास लागतात. तुम्हाला जर डायरेक्ट दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही 500 रुपये प्रति व्यक्ती असलेला पास काढून इथे दर्शन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला येथे 1.5 तास तरी कमीत कमी लागतील. तुळजाभवानी मातेचं दर्शन घडल्यानंतर तुम्ही इथे थोडा वेळ बसू शकता आणि त्यानंतर पुढील प्रवासाला निघू शकता. तुळजाभवानी मातेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही एका प्रशस्त अशा हॉटेलमध्ये सर्वांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही बदलापूरला वापस निघालो आणि बदलापूरला जात असताना वाटेत आम्ही खूपच धमाल मौज मस्ती केली. वाटेत जाताना आम्ही खूपच मौज मस्ती आणि डान्स करत निघालो. सर्व मंदिरांचं दर्शन झाल्यानंतर आज आम्हाला इतकी धमाल मौज मस्ती करत आम्ही बदलापूरला जात असतानाचं हे धमाल मौज मस्ती तुम्ही पाहू शकता. श्री स्वामी सेवा टूर्स तर्फे ही ट्रिप आयोजित केली जाते. फक्त 3,500 मध्ये जेवण, खाणे, राहणे त्याचबरोबर ह्या सर्व देवदर्शनाचा अनुभव तुम्हाला या पॅकेज सोबत घेता येतो. ही पॅकेज फक्त बदलापूर ते अक्कलकोट या दरम्यान केली जाते. स्वामी भक्त हो, तुम्हालाही आज जर दर्शनाचा लाभ घ्यायचा असेल किंवा अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूरचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. दोन दिवसाची ही ट्रिप असून 4th शनिवार रविवार किंवा 2nd शनिवार रविवारला ही ट्रिप आयोजित केली जाते. अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर ह्या तिन्ही ठिकाणी 8 देवांचं दर्शन या आयोजित टूरमध्ये केली जाते. तुम्हाला जर या टूरसोबत यायचं असेल तर 1 मंथ आधीच बुकिंग करून ठेवावी लागते, कारण याची सीट्स लवकर फुल होतात आणि यासोबत येण्यासाठी कोणत्याही वयाची अट नाही आणि आनंद तर भरपूर घेता येतोच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या स्वामी भक्तांना अक्कलकोटला जायची खूप इच्छा आहे त्यांची इच्छा या टूरसोबत नक्कीच पूर्ण होणार. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय.